चित्रपटसृष्टीमध्ये टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची अनेक तरुण तरुणींची इच्छा असते. मग याच इच्छेचा गैरफायदा घेऊन अनेक जण नको ते कृत्य करतात. अशाच पद्धतीची एक घटना चित्रपटसृष्टीमध्ये घडलेली आहे. एक मोठा दिग्दर्शक, ज्या दिग्दर्शकांना आतापर्यंत सुपर डुपर हिट असे चित्रपट बनवलेले आहेत, अशाच एका मोठ्या दिग्दर्शकानं एका 33 वर्ष अभिनेत्रीला दुसऱ्या एका मोठ्या चित्रपटामध्ये काम देतो म्हणून घरी बोलवलं. सुरुवातीला तिचं ऑडिशन घेतलं, तिला काही गोष्टी सांगितल्या, पण मात्र ती जसं सांगते तसं करत नसल्यामुळं त्यानं तिला गुंगीचं औषध दिलं, बेडरूममध्ये नेलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं कुठं घडली ही घटना, काय आहे संपूर्ण प्रकरण, कोण आहे तो दिग्दर्शक, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक चित्रपटसृष्टीमधले 33 वर्षीय अभिनेत्री आहे, ज्या अभिनेत्रीनं आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. पण मात्र सध्या हाताला काम नसल्यामुळं ही अभिनेत्री एका मोठ्या दिग्दर्शकाकडे गेली होती. त्या दिग्दर्शकाचं नाव आहे शकील नुरानी. शकील नुरानी यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपट केले आहेत. त्याच्यामध्ये बडे दिलवाला, जोरू का गुलाम यासारखे मोठे चित्रपट सुद्धा आहेत. मग या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते शकील नुरानी यांनी एका 33 वर्ष अभिनेत्रीला दुसऱ्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देतो म्हणून फार्म हाऊसवर भेटायला बोलवलं. तिला नको ते कृत्य करायला सांगितलं. जेव्हा तिने या सगळ्या गोष्टीला विरोध केला तेव्हा तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत पुन्हा एकदा त्या ठिकाणी जबरदस्ती सगळं काही केलं. जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला, त्या तरुणीला सगळा घडलेला प्रकार समजला, जेव्हा तिने त्या दिग्दर्शकाला जाब विचारला तेव्हा त्यानं तिला सांगितलं की हा जो प्रकार घडला हा कोणालाही सांगायचा नाही, गपचूप तुझ्या मनामध्ये ठेवायचा, तरच मी तुला चित्रपटामध्ये काम देईन. आणि जर तू कोणाला हा प्रकार घडलेला सांगितला तर तुझा मी व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे, तो मी व्हायरल करेल, अशी थेट धमकी त्या अभिनेत्रीला दिली. अभिनेत्रीनं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती मालवणी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दिली. पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी दिग्दर्शक आहे त्याच्या विरोधात रीतसर कारवाई करून 8 ऑगस्ट रोजी या दिग्दर्शकाला अटक सुद्धा केलेली आहे. आता पुढे काय कारवाई होती काय नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे. पण मात्र चित्रपट सृष्टीमध्ये कास्टिंग काउचचे शिकार आतापर्यंत अनेक जण झालेले आहेत. त्याच पद्धतीनं या अभिनेत्री सुद्धा सोबत झालेला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये टीव्ही सिरियलमध्ये मालिकामध्ये काम करावं का नाही असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.